नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणय कथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. प्रशस्त अशा हॉटेलमध्ये कायरा बसली होती. तिच्या चेहऱ्यावरती उत्सुकता आणि हुरहुर दोन्हीही होती. ती वाट पाहत होती, कारण आज तिला भेटायला स्वतः सुनील येणार होता. सुनीलची वाट पाहत ती अनेकदा थांबलेली होती. सुनीलला बरेचदा उशीर व्हायचा. त्यावेळी ती त्याच्यावर चिडायची, त्याच्याशी भांडायची. सुनील तिच्यापुढे झुकायचा आणि माफी मागायचा. प्रेमामध्ये हे सारं होतच असतं. आताही ती वाट पाहत होती. नेहमीप्रमाणे सुनीलला यायला उशीर झाला, पण आज जो तिला भेटणार होता तो सुनील पूर्णपणे वेगळा होता. उशीर झाला म्हणून तो तिची माफी मागणार नव्हता हे ती जाणून होती. तर मग नेमकं सुनील काय म्हणेल? तो माझ्याशी चांगला वागेल का मला पुन्हा अपमानित करेल? असे अनेक प्रश्न तिच्या मनामध्ये होते. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरती काळजी स्पष्ट दिसत होती. ती विचारांमध्ये असताना अचानक तिच्या मागून आवाज आला. गुड इव्हनिंग कायरा मॅडम. तिनं दचकून मागे पाहिलं तर सुनील सुहास्य करीत तिला बोलत होता. तिला विश्वासच बसत नव्हता. तिला वाटलं होतं सुनील मनामध्ये राग घेऊन आपल्याशी बोलायला येईल. शेवटी आपण त्याला फसवलं होतं, त्यामुळे या भावना त्याच्या चेहऱ्यावरती येणं साहजिक होतं. परंतु तिला चित्र अगदी उलटं दिसलं. सुनीलच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा राग, द्वेष नव्हता. अतिशय व्यावसायिक पद्धतीनं तो तिला भेटत होता. ती उठून उभी राहिली आणि म्हणाली, गुड इव्हनिंग सर. कसे आहात? एकदम मजेत, फॅन्टास्टिक. तुमच्याकडे पाहिलं की वाटतं मी खूप आनंदात आहे. तिला खरं पाहिलं तर टोमणा मारायचा होता, पण सुनीलनं तिची कमेंट पॉझिटिव्हली घेतली होती. हो, आता अलीकडे माझ्या सगळ्याच गोष्टी खूप चांगल्या होत चालल्यात, त्यामुळे साहजिकच मी आनंदात आहे. प्लीज हॅव अ सीट. थँक्यू. सुनील तिच्यासमोर खुर्ची धरत म्हणाला. काही वेळ मग असाच शांततेमध्ये गेला. काय बोलावं त्यांना सुचेना. तिनं वेटरला बोलावलं. ती सुनीलकडे वळून म्हणाली, काय घेणार? कॉफी इज गुड. ओके वेटर, 2 कॉफी. आणि आता ती सुनीलकडे पाहून बोलू लागली. सर, बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला भेटण्याची इच्छा होती, परंतु धाडस होत नव्हतं. मला कल्पना आहे माझ्याकडनं बऱ्याच गोष्टी चुकलेल्या आहेत आणि त्या माफी द्यावी याही लायकीच्या नाहीत. एक मिनिट. सुनीलने तिला मध्येच थांबवलं. तुम्ही कुठल्या गोष्टींबद्दल बोलताय? क्षणभर तिला काय बोलावं तेच सुचेना. शब्दांची जुळवाजुळव करून ती म्हणाली, एकेकाळी आपल्यामध्ये जे नातं होतं त्या नात्याबद्दल मी बोलते. ते ऐकताच सुनीलचा चेहरा थोडा गंभीर झाला आणि मग ते अचानक खळखळून हसू लागले. कायराला हे नेमकं काय होतं हेच कळेना. अतिदुःखामुळे सुनीलला वेड तर लागलं नाही ना, असा प्रश्न तिच्या मनामध्ये येऊन गेला. सुनील स्वतःवर नियंत्रण ठेवत म्हणाला, आय एम सॉरी कायरा. तू केलेल्या विनोदावरती मला हसायला आलं आणि मी स्वतःला थांबवू शकलो नाही. आय एम सॉरी. सर, मी विनोद नाही केला. ती काकुळतीला येऊन म्हणाली. मी माझ्याकडनं झालेल्या चुकांची कबुली देते. तुला काय वाटतं, तुझ्याकडनं काय चुकलंय का? माझ्याकडून खूप काही चुकलंय सुनील. मी तुझ्याशी असं वागायला नको होतं. महत्त्वाच्या प्रसंगी मी तुझी साथ सोडली, पण मी तशी का वागली हे जोपर्यंत मी तुला सांगत नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांती मिळणार नाही. ओके, आता आपल्याकडे वेळ आहे आणि खास करून तुझ्यासाठी काढलेला वेळ आहे, तेव्हा तू सांगू शकतेस तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते. थँक्यू सुनील. बोल, काय बोलायचंय तुला? ती काही वेळ शांत बसली आणि मग गंभीर आवाजामध्ये बोलू लागली. सुनील, मी आयुष्यामध्ये प्रचंड गरिबी पाहिली, अनेक संकटांना तोंड दिलं आणि मग माझ्या लक्षात आलं माणसाच्या आयुष्यामध्ये पैसा फार महत्त्वाचा आहे. पैसा नसेल तर माणूस काहीही करू शकत नाही आणि पैसा असेल तर सगळी सुख त्याच्या पायाशी लोळून घेतात. अशा परिस्थितीमध्ये मी आणि देशपांडे सर काही वेळा कामानिमित्त आउट ऑफ स्टेशन गेलो होतो. तिथे देशपांडे सरांनी माझ्यावरती खूप पैसा उधळला. मला त्याची भुरळ पडली. एका बाजूला तू होतास, तू माझ्यावर मनापासून प्रेम करत होतास, परंतु तुझ्याकडे पैसा नव्हता. दुसऱ्या बाजूला देशपांडे सर, त्यांचं माझ्यावरती प्रेम किती आहे हे मला माहीत नव्हतं, पण ते माझ्यासाठी पैसा उधळत होते. मला त्यांच्या धंद्यामध्ये पार्टनर म्हणून घ्यायला तयार होते
अशा वेळी मी द्विधा मनस्थितीमध्ये आले आणि एक क्षण माझ्या मनावरती शरीराचा विजय झाला आणि मग मी फक्त भौतिक सुखासाठी तुझं प्रेम नाकारलं. काही काळ माझा छान गेला, परंतु पुढे मला त्या भौतिक सुखाचा वीट आला आणि आता लक्षात आले की पैशांनी सगळ्या गोष्टी विकत नाही घेता येत. सुखाच्या बदल्यामध्ये मी माझं प्रेम गमावून बसले होते, पण पुढे काय करावं हे मला सुचत नव्हतं. अशातच बँकॉकमध्ये तू मला दिसलास आणि मी पुन्हा एकदा तुझ्याकडे आकर्षित झाले, पण आता उशीर झाला हे मला कळतंय. सुनील तिचं शांतपणे ऐकत होता. मला वाटतं जे झालं ते झालं. आता यामध्ये ना मी अडकू शकतो ना तू अडकायला हवास. सुनील, अजूनही माझं मन तुझ्या आठवणीमध्ये रमतं रे. मला तुला भेटावंसं वाटतं. आता माझ्याकडे सगळं काही आहे, फक्त माझ्यावरती प्रेम करणारा सुनील नाही. ती अगदी भावना विवश होऊन म्हणत होती. ती थांबली आणि पुढे बोलू लागली. आज मी तुला एक ऑफर देऊ इच्छिते. तो तिच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं पाहू लागला. ती पुढे बोलू लागली. मी आता एका मोठ्या फर्मची पार्टनर आहे. माझ्याकडे प्रचंड पैसा आहे. तू माझ्यासोबत ये, मी तुला सर्व काही द्यायला तयार आहे. आणि देशपांडे सरांचं काय? त्यांचं मी पाहून घेईल. त्यांना माझ्यामध्ये फार इंटरेस्ट नाही आहे. त्यांनी त्यांच्या हेतूसाठी मला पार्टनर केलं. सुनील तिच्या डोळ्यात पाहू लागला. तिच्या डोळ्यामध्ये अनेक भाव दाटले होते, त्यामुळे तिचा हेतू ओळखणं त्याला कठीण जात होतं. खरं पाहिलं तर आता सुनीलला तिच्या बिझनेस ट्रिक्स किंवा गुपिताबद्दल जास्त इंटरेस्ट होता. त्याबद्दल खरं पाहिलं तर त्याला तिच्याशी बोलायचं होतं, परंतु तिने ज्या पद्धतीनं त्याच्यासमोर लोटांगण घातलं होतं ते पाहता त्यानं आपला विचार बदलला होता आणि आता आपण याच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करणं म्हणजे पुन्हा एकदा खड्ड्यात पडल्यासारखं आहे हे त्यानं ओळखलं होतं. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, कायरा, मी इतका वाईट नक्कीच नाहीये. मी तुला माफ केलं असतं, परंतु आता परिस्थिती बदलली आहे. आता मी एकटा नाही. त्याचे हे शब्द ऐकून तिला धक्काच बसला. काय, तू लग्न केलंस? शक्य तेवढा तिचा स्वर शांत ठेवत ती बोलली. केलं नाही, परंतु या काही दिवसात होईल. कोण आहे ती? कायरा त्याला अगदी उत्सुकतेनं विचारू लागली. मला वाटलंच होतं तुला तिला पाहण्याची तीव्र इच्छा असेल, म्हणून मी तिला इकडे बोलावलंय. काय म्हणजे तू काही गोष्टी अगोदरच ठरवल्या होत्यास? तर हवं तर तू तसं म्हणू शकतेस. मला तिची ओळख तुझ्याशी करून द्यायची होती. बरं, कुठे आहे ती? एकच मिनिट, असं म्हणून त्याने फोन लावला आणि तो फोन ठेवणार तितक्यात हॉटेलच्या दरवाजामधून एक सुंदर युवती आत येताना त्यांना दिसली. तिनं गुलाबी रंगाची साडी नेसली होती. त्या गुलाबी साडीमध्ये ती खूपच सुंदर आणि आकर्षक वाटत होती. ती युवती डौलदारपणे चालत आली आणि सुनीलच्या बाजूला बसली. ती सुनीलच्या डोळ्यामध्ये डोळे टाकून हसत होती आणि हे सर्व पाहून कायरा मनातून अगदी जळत होती. कायराकडे पाहून सुनील म्हणाला, बाय द वे, मी तुझी ओळख करून देतो. ही मेघा, माझी होणारी बायको. आता सध्या आम्ही लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहतो, परंतु लवकरच आम्ही रितसर लग्न करणार आहोत. हॅलो. मेघानं तिच्या समोर हात केला. कायराला तिच्याशी हात मिळवण्याचं देखील भान राहिलं नव्हतं. थोड्या वेळानं भानावर येऊन तिनं मेघाशी हात मिळवला. मी कायरा, सुनीलची जुनी मैत्रीण. सुनील तुमच्याबद्दल नेहमी बोलायचा. आता भेटून छान वाटलं. काय बोलायचं हे विचारण्याचा मोह कायराला होता, परंतु तिनं तो टाळला. बरं कायरा, आम्ही निघतो आता. आम्हाला थोडंसं महत्त्वाचं काम आहे. भेटू पुन्हा. आणि हो, बिझनेस संदर्भात आपण कधीही चर्चा करू शकतो. कायरा दुःखी निराश झाली होती. सुनील आणि मेघा दोघेही उठले आणि हॉटेलच्या बाहेर पडले. कायरा मत्सर भावनेनं त्याच्याकडे पाहत राहिली. तिला मेघाबद्दल राग आणि चीड वाटू लागली, परंतु आता ती काहीच करू शकत नव्हती. परंतु तुम्हाला काय वाटतं, कायरा एवढ्या सहजासहजी काहीच न करता शांत बसणाऱ्यातली? नक्कीच नाही. परंतु पाहूयात की पुढे नक्की काय होतं ते. तर मग मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.